बघा मित्रांनो, मागच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं पार्ट 1 पार्ट 2. जर पाहिला नसेल तर लगेच तुम्ही पार्ट 1 आणि पार्ट 2 पाहायला जा. त्याच्यामध्ये हायकोर्टचे जे प्रश्नपत्रिका होत्या अतिशय उत्तमरित्या विश्लेषण त्याच्यामध्ये मी दिलेलं आहे, ते तुम्ही पहा. आजचा पार्ट पहा, पुढचे पार्ट पण पहा. असे 4 पार्टामध्ये मी विश्लेषण बुद्धिमत्तेचं केलेलं आहे. तसंच गणिताचं होईल, तसंच इतर विषयांचं पण होईल. आता जो हायकोर्टाचा पेपर झाला होता त्याच हायकोर्टाचा म्हणजे डेट तुम्हाला सांगायची झाली तर 10 ऑगस्ट. ठीक आहे, त्याचं विश्लेषण एकदम व्यवस्थितरित्या तुम्हाला दिलंय. खूप 15-15 मिनिटाचे असे मी व्हिडिओ बनवतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. चला सरकूया. 41, 42, 43 असे हे प्रश्नांचे क्रम होता. त्या क्रमानुसार मी तुम्हाला प्रश्न समजावून सांगितलेले आहेत. आजचा जो पार्ट आहे तो आहे 51 नंबरचा. ठीक आहे, आता 51 नंबर मध्ये प्रश्न दिलेला आहे QSPM. हा पण अॅनालॉजीचाच आहे भाग. ठीक आहे, अॅनालॉजीचा म्हणजेच काय झालेलं आहे, अॅनालॉजी सहसंबंध. ठीक आहे, सहसंबंध. अॅनालॉजी म्हणजे काय राजा? सहसंबंध. मी मागच्या लेक्चर मध्ये पण बोललेलो आहे, पहिल्याचा दुसऱ्याशी, दुसऱ्या तिसऱ्याचा चौथ्याशी. आता बघा QSPM असं लिहितो. ठीक आहे, KMJG असं लिहितो. आता ABCD पर्यंत तुम्हाला पाठच पाहिजे, त्याचे नंबर लक्षात ठेवा. तू म्हणणार सर लक्षात राहणार नाही, तुला लक्षात ठेवायचं लागतील. लक्षात ठेव, मी माझ्या ऍप मध्ये जेव्हा बॅच घेतो त्या बॅच मध्ये एबीसीडी तुम्हाला कसं पाठ करायचं हे मी माझ्या ऍप मध्ये सांगत असतो. आता इथं वेळेचा अभाव असल्यामुळे मी जेवढं सांगता येईल तेवढं मी तुम्हाला कव्हर अप करून देईल. जसं उदाहरणार्थ Q17 नंबर नाही, Q17 असं मी सांगतो. त्याचं लॉजिक थोडस लांबट आहे म्हणून सांगता येणार नाही. शिवजयंती 19 नंबरला आहे. ठीक आहे, P16 हे एका किड्याचं नाव आहे. ठीक आहे, मै 13 हिरो, M13, K11 क्रिकेट 11, मै 13 हिरो, J10 ही ज्योतीमध्ये 10 आहेत, G7 म्हणजे ग्रुप 7. असं पाठांतर जर केलं तर तुमचं फटाफट पाठ होणार आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, जर तुम्ही माझी बॅच घेतली नसेल तर बुस्टर अप हे नावाचं माझं ऍप आहे. तुम्ही प्ले स्टोर वर जा, ऍप डाउनलोड करा. अतिशय कमी शुल्कामध्ये मी ती बॅच ठेवलेली आहे. तुम्ही निश्चितपणे घ्या. तुम्ही आहे की नाही, निश्चितपणे घ्या. आता बघा पुढं, इथं जर याचा डिफरन्स पाहिला तर -6 आहे, इथं पण वजा डिफरन्स पाहिला तर -6 आहे, सगळ्यांचा डिफरन्स -6 आहे तर दिसून येतोय, आहे की नाही, -6. सेम तुम्हाला ZRTL ला करायचं आहे. ZRTL लंच टाइम 12 वाजता T20 क्रिकेट मॅचेस, R18 राईट टू वोट आणि Z26 नंबरला आहे. -6 सगळ्यांचं केलं तर याचं 20 येणार आहे, -6 याचं केलं तर 12 येणार आहे, -6 केलं तर याचं 14 येणार आहे आणि -6 केलं तर याचं 6 येणार आहे. 20 नंबरला T आहे, L 12 नंबरला आहे, 14 नंबरला N आहे आणि F हे 6 नंबरला आहे. TLFNF हे पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर बरोबर आहे. म्हणणार मास्तर एवढं खतरनाक कसं काय? असंच खतरनाक बुद्धिमत्ता आहे आपल्याकडे, लक्षात ठेवा. प्रत्येक चॅप्टरला जिथं जिथं ट्रिक्स आहे ना, माझ्या बुद्धिमत्तेच्या पुस्तकात सुद्धा मी उल्लेख करत असतो त्या ट्रिक्सचा, जेणेकरून तुमच्यापर्यंत ते फायदा पोहोचायला पाहिजे. पुढे सरकूया आता, पुढचा प्रश्न. ठीक आहे, पुढचा प्रश्न. आता ऑड वन आउट विचारलेलं. काय विचारलं राजा? ऑड वन आउट. ऑड वन आउट म्हणजे काय? सिंपल गोष्ट आहे. डोळा आहे, कान आहे, चेहरा आहे, त्वचा आहे. ठीक आहे, आता आपण म्हणतो ना पंचेंद्रिय म्हणतो आपण, आहे की नाही, त्या अनुषंगाने कोणते कोणते आहेत त्याच्यामध्ये डोळा आहे आणि कान आहे आणि त्वचा पण आहे. ठीक आहे, मग पंचेंद्रियच्या मध्ये चेहरा येतो का? तर नाही येणार, चेहरा येणार नाही. या चेहऱ्यामध्ये तर पूर्ण नाक, कान, घसा सगळ्या गोष्टी आल्यात ना त्याच्यामध्ये, तर चेहरा हे ऑड वन आउट आहे. वेगळा शब्द चेहरा आहे इथे. ठीक आहे, पुढे सरकूया. बघूया आता, इंद्र डावीकडून 7वा हे बैठक व्यवस्था म्हणूया किंवा याचं रँकिंग म्हणूया. क्रमवारी हा चॅप्टर आहे. ठीक आहे, बैठक व्यवस्था सोबत क्रमवारी दोन्ही पण आहे. इंद्र हा डावीकडून 7व्या आणि जया उजवीकडून 5व्या स्थानावर आहे. हरकत नाही, चेक करू आता एक एक संबंध जुळूया तिथे. इंद्र डावीकडून 7व्या क्रमांकावर आहे. समजा ही डावी बाजू आहे आपली. ही कोणती बाजू आहे बाप्पा? डावी. इकडून हा 7व्या क्रमांकावर आहे. कोण रे बापू? इंद्र. ठीक आहे, इंद्र. आणि जया उजवीकडून 5व्या स्थानावर आहे. जया ही उजवीकडून 5व्या स्थानावर आहे. 5वा स्थान जया. ठीक आहे, 5व्या स्थानावर जया आहे. आता या 7वा आणि 5वा याच्यामध्ये मध्ये कोण आहे माहित नाही, पण त्यांनी सांगितलं जेव्हा त्यांची जागा बदलतात तेव्हा जया उजवीकडून 19व्या स्थानावर जाते. म्हणजे इंद्र इथून निघून गेला, जया इथं आली, आहे की नाही. जया इथून निघून गेली, इंद्र इथं आला, ह्या दोघांनी आदला बदली केली आणि जयाचं स्थान त्यांनी सांगितलेलं आहे उजवीकडून 19व्या क्रमांकावर आहे, इकडून 19व्या क्रमांकावर आहे. मित्रांनो एक लक्षात घ्या, ही जी जागा आहे, ठीक आहे,
ही जी जागा आहे जी मी व्हाईट कलरनं दाखवतो ही एकच जागा आहे ना. मग एकच जागेची जर पोझिशन आपल्याला डावीकडून भेटली आणि उजवीकडून भेटली ना बाप्पा, तर आपल्याला त्याचं टोटल व्यक्तींचे नंबर काढता येतात. मग काही काढता येतं आपल्याला. तर आपण सर्वात पहिले काय बघू, त्यांनी प्रश्न काय विचारलेला आहे, डावीकडून इंद्राचे स्थान काय आहे. ओके, सर्वात पहिले आपल्याला काय करावं लागेल, एकूण विद्यार्थी काढावे लागतील. किती आहेत एकूण विद्यार्थी इथून निघणार आहेत. ठीक आहे, ह्या पॉईंटवरून एकूण विद्यार्थी निघतील. म्हणजे बघा, ही जी जागा आहे ही डावीकडून 7वी आहे प्लस उजवीकडून 19वी आहे. ठीक आहे, ह्या मधून एक वाजा करावा लागतो तेव्हा एकूण विद्यार्थी आपल्याला भेटतात. हे लक्षात ठेवा, एकूण विद्यार्थी. मग 19 अधिक 7 किती झाले 26, 26 वजा 1 किती झाले 25. एकूण विद्यार्थी किती झाले बाप्पा 25 आहे. पण त्यांनी एकूण विद्यार्थी विचारलेच नाही ना, त्यांनी काय विचारलंय, डावीकडून इंद्राचे स्थान काय आहे. आता बघा, डावीकडून इंद्राचे स्थान, उजवीकडून तर 5वा आला ना इंद्र, हा इंद्र इथं आलाय. आता मग डावीकडून किती आहे, तर सिंपल गोष्ट आहे, पुन्हा रिव्हर्स कॅल्क्युलेशन करावं लागेल. इंद्राचं स्थान ज्या वेळेस आपण काढतो, वैयक्तिक एखाद्या व्यक्तीचं जर स्थान काढत असो तर हा फॉर्म्युला वापरायचा आहे. 25 एकूण विद्यार्थी आहेत, त्याच्यातून 5 वजा करा आणि अधिक 1 करा. म्हणजे बघा, 20 आलं प्लस 1 आलं 21 उत्तर यायला पाहिजे. 20 आलं प्लस 1 आलं उत्तर यायला पाहिजे 21. मित्रांनो लक्षात ठेवा, वैयक्तिकरित्या एखाद्या व्यक्तीचं जर स्थान काढायचं जर असेल तर प्लस 1 करायचं आणि एकूण विद्यार्थ्यांचा जर आपल्याला नंबर काढायचे असेल, संख्या काढायची असेल तर -1 करा, तरच उत्तर तुम्हाला तिथं सापडेल. लक्षात ठेवा. ठीक आहे, आगे चलने का बाप्पा. ओके, पुन्हा एकदा प्रश्न मागच्या पार्ट 1 आणि 2 मध्ये, भाग 1 आणि 2 मध्ये सुद्धा प्रश्न विचारला गेला होता. कशावर, तुमच्या दिशाज्ञानवर. अजून एक प्रश्न त्यांनी विचारलाय दिशाज्ञानवर. तर चेक करू आता दिशाज्ञानचा हा प्रश्न काय 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 दिलेला आहे. ठीक आहे, तर सर्वात पहिले ना शेवटचा प्रश्न विचारू की तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस आपल्याला शेवटचा प्रश्न समजेल ना, तर आपल्याला डायग्राम काढायला सोपी जाईल. म्हणजे इथं डिस्टन्स काही मॅटर नाहीये. मग सर्वात पहिले श्याम पूर्वेकडे तोंड करून होता. ओके, पूर्वेकडे तोंड केलं त्यानं, तो 10 किलोमीटर पुढे चालला. ओके, 10 किलोमीटर चालला. ठीक आहे, इथं लिहिलं 10. आणि नंतर उजवीकडे वळल्यानंतर 3 किलोमीटर चालला. उजवीकडे म्हणजे बघा, इकडे मी चाललोय ना, तर उजवी बाजू ही येणार आहे खालची. ठीक आहे, उजवीकडे वळला आणि 3 किलोमीटर चालला. ठीक आहे, पुन्हा तो उजवीकडे वळला आणि 4 किलोमीटर चालला. पुन्हा तो उजवीकडे वळाला. ज्यावेळेस एखादा व्यक्ती खाली येतो ना राजाओ, आपली उजवी बाजू त्याची डावी, आपली डावी बाजू त्याची उजवी. ठीक आहे, मग तो उजवीकडे वळला आणि 4 किलोमीटर चालला. ओके, त्यानंतर तो मागे वळाला. त्यानंतर तो काय झालाय, मागे वळालाय. आता बघा, मागे वळालाय म्हणजे इथून अबाउट टर्न, इकडे तोंड केलंय इकडे, म्हणजे त्याचं थोबाड कुठं झालं रे, या दिशेला झालेलं आहे. म्हणजे कुणीकडे झालंय, पूर्वेकडे झालेलं आहे. त्याचा चेहरा कुणीकडे झालाय बाप्पा माऊली, कुठं झाला रे, पूर्वेकडे झालेला आहे. म्हणजे त्याचं तोंड कुणीकडे आहे, तर पर्याय क्रमांक अ, पूर्वेकडे त्याचं तोंड आहे माऊली, हे लक्षात घ्या. ठीक आहे, पुढे सरकू. आता पुढे सरकू. 55. सिलेक्ट द रिलेटेड नंबर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. मराठीत दिलेल्या पर्यायामधून संबंधित संख्या निवडा. म्हणजे अॅनॉलॉजी, पहिल्याचा संबंध दुसऱ्याची, तिसऱ्याचा संबंध चौथ्याशी. आणि इथं मोठ्या अक्षरात मी थोडस लिहितो म्हणजे तुम्हाला समजेल काय लिहायचं रे इथे मोठ्या अक्षरामध्ये. हे 3 आहे. ठीक आहे, हे -6 आहे. मग त्यांनी विचारलंय -6 ला काय आहे. बघा, हे 3 आहे, 3 चा संबंध -6शी, म्हणजे 3 गुणाकारामध्ये -2 जर केले मी, तर उत्तर यायला पाहिजे -6. याचा अर्थ -2 न गुणायचा आहे. याला पण -6, -6 ला मी -2 न म्हणजे -2 न गुणतो. 6 दुनी 12, वजा वजा अधिक होणार, म्हणजे इथं उत्तर यायला पाहिजे 12, पण अधिक 12 उत्तर यायला पाहिजे क. उत्तर यायला पाहिजे क. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा भाग 3 कंप्लीट झालाय. भाग 4 मध्ये उर्वरित 5 क्वेश्चन जे आहेत ते हायकोर्टचे आपण घेतोय. तो भाग 4 मध्ये पहा. मागचे भाग पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जा किंवा कमेंट बॉक्स मध्ये जा, तुम्हाला ती लिंक भेटेल. नाही लिंक भेटली तर माझ्या चॅनलवर जा, इथे बघा, पण निश्चितपणे बघा माऊलींनो, लक्षात घ्या. ठीक आहे, चलो आज आपण इथं थांबत आहोत. तुमची रजा घेत आहे. जय हिंद.